कारण की आपण या ठिकाणी पाहिलं तर सिद्धांतजी पाटील हे वयाने खूप लहान आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा करणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये, परंतु त्यांच्या माध्यमातून एक खूप चांगली मोठी स्पर्धा या ठिकाणी केलेली आहे. तर नक्कीच त्यांच्याबद्दल दोन शब्द ऐकायला आवडतील. सिद्धांत पाटील झालं तर खूप काही बोलता येईल. एक कमी वयामध्ये अतिशय सुंदर अशी भरारी, एक युवकांना पुढे जाण्याचं प्लॅटफॉर्म आर्थिक स्वरूपामध्ये देणं एक मोठी बाब असते. निश्चितपणाने ज्या वेळेला मॅचेसचं आयोजन झालं आणि त्यावेळेला समजलं की 52 खाडीमध्ये मॅचेस ठेवली तर मला वाटते आपल्याला डोंगरे डॉक्टरकडे जायला लागेल. परंतु भोवनगावनं अतिशय चांगली मेहनत घेतली. इथल्या शेतांमध्ये बघायला गेलं तर पाय भेग्यामध्ये जाईल इतकी खराब शेतं आहेत, परंतु त्याला चांगली खेळपट्टी दिली. भोवनगावने आजपर्यंत केला तो एक इतिहासच केलेला आहे असं मला वाटते. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे असं सिद्धांत पाटील यांचं एक नाव आहे. महाडच्या पूरग्रस्तांना सुद्धा मदत केलेली आहे. सामना चालू करावा, त्याच्यानंतर आपण बोलूया. धन्यवाद. हॅलो. तर फायनलचा आपण पाहतोय सामना लगेचच या ठिकाणी सुरू झालेला आहे. पाहिलं तर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून या ठिकाणी अर्थात बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजेच नवतरुण खानाव संघानं पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वर आलेला आहे. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर. पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः आहे. झेल तर मात्र सुटलेला आहे. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पहिला चेंडू स्वर आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर फायनलचा हा सामना आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुढील चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जोपर्यंत येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ही आतापर्यंत 5 लागते धावफलकावरती. नवतरुण खाना विरुद्ध धावीर महान हे दोनही संघ आपण पाहिलं तर मित्रांनो, सुरुवातीला येत असताना धावीर महान संघाचे सुद्धा फक्त 5 ते 6 खेळाडू होते आणि नवतरुण खानावचे संघाचे सुद्धा फक्त 5 ते 6 खेळाडू होते. परंतु आज दोनही संघ हे फायनल मध्ये खेळत आहेत, ही सुद्धा एक महत्वाची बाब आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी झालेली आहे आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. कारण फायनलचा सामना म्हटलं की मित्रांनो आपल्याकडे एक्साइटमेंट फार असते, आपण आक्रमक होत असतो, परंतु कुठेतरी आपल्याला जो संयम असतो तो फार महत्त्वाचा असतो. कारण असं म्हणतात की स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. जी आपली हळूहळू जी प्रगती होत असते ती न होणाऱ्या प्रगतीपेक्षा खूप चांगली असते. आणि तसाच प्रयत्न आपण पाहतोय नवतरुण खानाव संघाकडून पाहायला मिळतोय. एक धाव सुद्धा पाहायला मिळते आणि मध्येच एक मोठा फटका सुद्धा पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ येतोय सीमारेषेच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउट स्वरूपात बॅट्समन साहिल शिंगरोद बॅक टू द पवेलियन. हॅलो. 4 चेंडू मागे आपण पाहिलं तर 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण फलंदाज साहिल शिंगरूद बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सिद्धांत पोळेकर हा नॉन स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. परंतु धावीर महान या संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि 1 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 8 लागते धावफलकावरती. धावीर महान आणि आपण पाहिलं तर नवतरुण खानाव हे दोनही संघ अगदी स्थानिक संघ आहेत. या संघांमध्ये जे सर्व खेळणारे खेळाडू आहेत हे मात्र आपल्या गावातीलच खेळाडू आहेत. परंतु आज आपण पाहिलं तर फायनलच्या सामन्यामध्ये या दोनही संघादरम्यान क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. क्रिकेटमधील एक द्वंद्व हे आपण फायनलच्या सामन्यामध्ये पाहत आहोत. अंतिम चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु 1 धावेमध्ये समाधान. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा
या धावफलकावरती आलेले आहेत. या सर्व आपण पाहिलं तर मैदानाच्या सभोवताली रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास हॅलो यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा जवळपास 1000 ते 2000 जे प्रेक्षक आहेत ते मात्र जॉईन झालेले आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे, कारण या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद हा रसिक प्रेक्षकांकडून मिळालेला आहे. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की रसिक प्रेक्षक फार महत्त्वाचे असतात, त्यांचा प्रतिसाद फार महत्त्वाचा असतो आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण 3 दिवसामध्ये खूप चांगला प्रतिसाद हा मात्र रसिक प्रेक्षकांचा असेल किंवा त्याच वेळेला मान्यवर मंडळींचा असेल, प्रत्येकाकडून खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न न होता निर्विघ्नपणे ही स्पर्धा ही आतापर्यंत अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहत आहोत. तर पहिल्या सत्रातील अंतिम षटक आपण पाहतो, घेऊन येतो गोलंदाज प्रफुल्ल. आपण पाहतोय दहावीर महानचा आपण विचार केला तर प्रफुल्ल हा बरेच वर्ष अगदी ओपनच्या संघामधून सुद्धा खेळण्यासाठी गेलेला आहे. बऱ्याच वेळेला आपण त्याला पाहिलेला आहे. तोच प्रफुल्ल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राईक होती फलंदाज सिद्धांत पोळेकर, ज्याने खऱ्या अर्थानं मित्रांनो 9 चेंडू मागे 50 धावा हा सुद्धा रेकॉर्ड आपण सिद्धांत पोळेकरच्या नावावरती आहे. या सीझनला त्यांनी 9 चेंडू मागे 50 धावा सुद्धा मारल्या होत्या. तोच आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुन्हा एकदा कोलवर टप्पाचा चेंडू, परंतु पहिला चेंडू आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 लागते धावफलकावरती. दहावीर महानमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली प्रगती आहे, कारण त्यामध्ये एक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला युवा खेळाडू सुद्धा या दहावीर महानमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि नवतरुण खानामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर बरेच जे खेळाडू आहेत ते युवा आहेत, परंतु खूप चांगली कामगिरी, कारण नवतरुण खानाव संघाच्या नावावरती आतापर्यंत जवळपास 12 ते 13 फायनल आहेत आणि 14 ट्रॉफीज 15 ट्रॉफीज या नवतरुण खानावच्या नावावरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक, 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा मात्र आलेला आहे आणि फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या ठिकाणी उघडा डोळे बघा नीट, आता आला आहे फ्री हिट. त्या फ्री हिटचा फायदा मात्र उचलणार का? टोटल 3 धावा मात्र ऍड होणार आहेत. 3 धावेच्या मदतीने आतापर्यंत 13 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम आपण पाहतो या ठिकाणी सत्र सुरू आहे, पटापट घ्यायचं आहे. मी फिल्डिंग करणाऱ्या संघाला खास करून विनंती करतो, कारण आपल्यालाच नंतर अंधार होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्पीडली मात्र हे सामने घ्यायचे आहेत, ही मॅच मात्र घ्यायची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान आणि एका धावेच्या मदतीने आतापर्यंत 14 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. या षटकातील अजूनही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ मात्र येणं बाकी आहे. पहिल्या 2 चेंडू मागे थोडासा का होईना, परंतु प्रफुल्ल मात्र महागडा ठरतोय, कारण 1 नो चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक लॉंग ऑन आहे, एक काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. ऑफ साइडला आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आहे, त्याचप्रमाणे एक मिड ऑफ आहे, एक शॉर्ट पॉईंट सुद्धा पाहायला मिळतो आणि एक शॉर्ट थर्डमॅन. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू, तितका चांगल्या पद्धतीने हा फटका करून काढलेला आहे. 1 धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेणार का, परंतु 2 धावेमध्ये समाधान. त्या ठिकाणी चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून सुद्धा या षटकातील येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मागे नवतरुण खेळाडू संघाला खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, खूप चांगले या ठिकाणी फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न करणार का आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सिद्धांत पोळेकर धावत आहे आणि आपण पाहिलं ना तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मात्र येत नाहीयेत. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय आणि या चेंडूवरती 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी आतापर्यंत या चेंडूवरती 2 धावा तर पूर्ण केलेत आणि 2 धावेच्या मदतीने 18 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. आज आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे, अंतिम दिवसामधील अंतिम सामना आणि त्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत नवतरुण खानाव संघानं
18 धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा या ठिकाणी मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, परंतु तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलेला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 20 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. फायनलचा सामना आहे. आपण जर क्लायमॅटिक कंडिशन पाहिली आहे तर थोडंसं जी हवा आहे ते दमट झालेली आहे, थोडीशी नमी ही हवेमध्ये आहे, त्याच्यामुळे मोठे फटके खेळणं हे फार कठीण होऊन जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर नवीन चेंडू सुद्धा आहेत, त्याच्यामुळे एकेरी आणि दुहेरीला नवतरुण खानाव संघानं खूप चांगलं प्राधान्य दिलं आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, जरूर चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. कमॉन डीजे. हॅलो, फायनलचा सामना आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं प्रथम सत्रामध्ये जी बॅटिंग रिक्वायर्ड होती किंवा ज्या पद्धतीनं रसिक प्रेक्षकांना खेळ पाहायचा होता तो मात्र झालेला आहे. कारण निर्धारित 2 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहिलं तर नवतरुण खानाव संघाचं प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र पाहायला मिळालं. कारण बऱ्याच वेळेला या ठिकाणी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न भरपूर संघाने केला, परंतु यावेळेला एक वेगळं प्लॅनिंग किंवा वेगळी स्ट्रॅटर्जी आपण पाहिली नवतरुण खानाव संघाची. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॅटिंग करत असताना या ठिकाणी 24 धावा कंप्लीट केल्यात. 25 धावेचं लक्ष असणार आहे, ते म्हणजेच दहावीर मान या संघासमोर. हॅलो, तसेच हॅलो, तर आदरणीय हॅलो चेक. तर आपण पाहतो फायनलचा सामना आणि या फायनलच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं दहावीर महान संघाला जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजीचा जो भार असेल, गोलंदाजीचा जो मोर्चा असणार आहे तो नवतरुण खानाव संघाचा कर्णधार कुठल्या गोलंदाजाला देणार आहे. कारण समोरचं आपण पाहिलं तर दहावीर महार मधला अर्थात राजू धनावडे ज्याने सेमीफायनलच्या मॅच मध्ये एकतर्फी बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं योगदान दिलं आणि आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. तोच राजू धनावडे आपण पाहतोय. आता मात्र भोनगावचा खऱ्या अर्थानं जावई आहे, परंतु त्याच वेळेला आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आदरणीय दीपक शेठ भोईर, आपण असं विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय दीपक शेठ भोईर. आदरणीय दीपक भोई, आपण कुठेही असाल तर लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. मंचावरती आपण पाहतोय उपस्थित आपले सर्वांचे लाडके अप्पा आदरणीय अनंत गोंदले साहेब, त्यांच्या समवेत अजयजी गायकर आहेत, त्यांच्या समवेत भोनगावचे रेती सम्राट, कार्य सम्राट खऱ्या अर्थानं भाऊशेठ शेळके हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी संपूर्ण दिवसभर खूप चांगला मॅच आनंद घेत आहेत. तसेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सिद्धांतजी पाटील, विकासजी पाटील असतील आणि त्यांच्या समवेत सर्व अन्य जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं मी पुन्हा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि वळीयात मैदानाच्या दिशेनं पहिलाच चेंडू गुडलेन स्पॉटवरनं आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र स्वर येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर आणि धावसंख्या पाहिली तर 1 धाव लागते धावफलकावरती. जिंकण्यासाठी येणारी 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 24 धावे. 12 चेंडू आणि 24 धावा. फायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. या स्पर्धेनिमित्त सर्व सहकार्याने खूप चांगली मेहनत, खूप चांगली या ठिकाणी प्रतिसाद. यावेळेला जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत हे 2 फलंदाज दहावीर महान संघाचे आहेत,
तर या ठिकाणी आदरणीय दीपक भोई हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. तर मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सिद्धांतजी पाटील आपणास विनंती करत आहे की आपल्या शुभास्ते या ठिकाणी आदरणीय दीपक भोई यांना सन्मानित करायचं आहे. खूप चांगलं योगदान आणि खूप चांगलं सहकार्य या मंडळासाठी आपण केलेलं आहात आणि नक्कीच आपल्यासाठी हा आमचा सत्कार आपण करत आहोत. स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण पाहिलं तर व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. तर कॅमेरामन आपण पाहतो या ठिकाणी फोकस करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदरणीय दीपक भोई यांच्यासाठी. तसेच आदरणीय दीपक भाऊ यांच्याकडून या मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करत आहे. तर पंचांच्या माध्यमातून सरचोडीचा इशारा येतो. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील हिरो पाहायला मिळतोय राजू धनावडे. एक तर्फी मॅच ज्याने जिंकवली होती सेमीफायनल मध्ये तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आत्ता मात्र पूर्णपणे चकवलंय, फसवलंय, बीट केलंय. आपण पाहिलं तर आकाश गोंधली याच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आणि त्याच वेळेला आपण केलेला जो सराव आहे तो मात्र दाखवत आहे. कारण कमी वयाचा हा खेळाडू आहे, परंतु अगदी कमी वयामध्ये व्यावसायिक स्पर्धेमध्ये सातत्याने खेळत असतो. आज सुद्धा आपण पाहिलं तर या भोनंगच्या माध्यमातून सुद्धा ओपन मधून तो खेळला होता, पण तो संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल, खूप चांगली कॅपॅसिटी या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त बॅट फिरवण्याचं काम होत आहे, परंतु जे प्रॉपर टायमिंग ज्याला म्हणत असतो ते टायमिंग मात्र होत नाहीये. परंतु या फलंदाजांचा सुद्धा आपण विचार केला तर खूप चांगले फलंदाज आहे. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची कॅपॅसिटी या दोनही फलंदाजांमध्ये आहे. त्याच्यामुळे अजून सामना मित्रांनो संपलेले नाहीयेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावीमध्ये मात्र समाधान झालेलं आहे. लेग बाय स्वरूपात धावी मिळणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 धावा या आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम पाहिलं तर सत्र सुरू आहे. या सत्रामध्ये पहिल्या षटकाचा खेळ पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नवतरुण खानाव संघाचा जो गुड्ड्या गोलंदाज आहे त्याने आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं काम हे धावीर महान संघानं मात्र धावीर महान संघाला केलेलं आहे. 2 चेंडू त्यामध्ये आपण पाहिलं तर वाईट सुद्धा टाकलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त 1 धाव नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या ही 4 लागते धावफलकावरती. एकंदरीत 25 धावा या पूर्ण करायच्या आहेत. आतापर्यंत बॅटनी मात्र एकही धाव आलेली नाही. पहिली धाव आली ती अर्थात लेग बाय स्वरूपात आणि नंतरचे 3ही ज्या धावा आहेत त्या अर्थात वाईड स्वरूपात अतिरिक्त आलेल्या आहेत. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ मात्र बाकी. पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जरूर. बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट. बॅट्समन बॅट टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. चार धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 5 चेंडू 6 चेंडू मात्र झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 21 धावेची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता अंतिम टप्प्याकडे ही मॅच आलेली आहे. स्ट्राईक एंडला अजूनही आपण पाहिलं तर राजू धनावडे हा मात्र उपस्थित आहे. त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे, कारण हीच एक संधी आहे मित्रांनो. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नामांकित खेळाडू आहेत हे अशाच पद्धतीने मॅच खेळून अशा प्रकारच्या मॅच जिंकून ते मात्र नामवंत झालेले आहेत आणि त्या प्रकारची संधी ही खऱ्या अर्थानं राजू धनावडेकडे आहे. 6 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. पहिलाच चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच अगदी कार्पेट सहारे खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, परंतु 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि आता येणारे 5 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 19 धावा आपण पाहिलं तर खूप चांगलं या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळत आहे. अजूनही राजू हा स्ट्राईक एंडवरती अवेलेबल आहे. धावीर महान की नवतरुण खानाव कोणता संघ या स्पर्धेमध्ये फायनल क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे हे काही क्षणातच आपल्याला मात्र कळणार आहे.
खूप चांगली स्पर्धा आपण पाहिलं तर आयोजक स्वतः सिद्धांतजी पाटील यांचं आभार व्यक्त करत आहे. खूप चांगलं या ठिकाणी आपण योगदान दिलं आणि ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच हवेमध्ये स्वतः साईल आहे आणि एक जबरदस्त कॅच, राजू धनावडे बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. रिसेंटली जी नाईट स्पर्धा झाली अर्थात नवतरुण खानाव येथे सुद्धा नवतरुण खानाव हा संघच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तब्बल 1.5 लाख रुपये आणि आकर्षक चषक हे नवतरुण खानावच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. परंतु आता सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल, येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज. मोठा फटका पाहायला मिळतो त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त कॅच, बॅट्समन आउट. कमॉन डीजे. आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजेच अर्थात साहिल शिंगरूत. साहिल शिंगरूतकडे एक सुवर्ण संधी असणार आहे. जर पाहिलं तर पहिल्या दोनही चेंडूवरती 2 विकेट मात्र मिळवल्यानंतर या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक ही आपल्या नावावरती करणार का? पहिली हॅट्रिक करण म्हात्रे यांनी मात्र केलेली आहे. दुसरी हॅट्रिक साहिल शिंगरूत करणार का? हा मात्र चेंडू दोर्ग अपील आणि नक्कीच या ठिकाणी हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच साहिल शिंगरूत. कमॉन डीजे. तर या ठिकाणी पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट, कारण आपण पाहिलं तर साहिल शिंगरूच्या नावावरती सुद्धा या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक मात्र झालेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे, मात्र क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का? परंतु एका धावेमध्ये समाधान. आणि या सामन्यामध्ये केवळ आता मात्र औपचारिकता म्हणावी लागेल कारण येणार आहे एक चेंडू आणि जिंकण्यासाठी खूप धावांची गरज आहे. नवतरुण खानाव संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्या ठिकाणी चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर नवतरुण खानाव संघ आतमध्ये येऊ अंतिम विजेता आपल्याला मिळालेला आहे. अर्थात नवतरुण खानाव संघ या स्पर्धेमधील अंतिम विजेता आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण पाहिलं तर दहावीर महान संघ. दहावीर महान संघाने सुद्धा निराश व्हायचं नाही, कारण आपण सेमीफायनल मधून फायनल मध्ये पोहोचलात हेच खऱ्या अर्थानं आपल्या